कृषी विभागातील 169 कोटींचा घोटाळा प्रकरणी आमदार धस यांचं कृषी प्रधान सचिवांना पत्र. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्याच काळात घोटाळ्याचा आरोप. धनंजय मुंडेंना मिळालेल्या क्लीन चिटला भाजप आमदार सुरेश धस देणार सुप्रीम कोर्टात आव्हान. घोटाळा झालाच नाही हे सांगणारा अहवाल उपलब्ध करून द्या. धसांचं कृषी सचिवांना पत्र, तर धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास चर्चा. वसई विरार मनपा माजी आयुक्त अनिल कुमार पवारांवरील छाप्यांवरून आता खासदार राऊत विरुद्ध मंत्री भुसे झोंपली. पवारांच्या नियुक्तीसाठी भुसेंचा दबाव, राऊतांचा आरोप, तर नियुक्ती ठाकरेंच्या काळात भुसेंचा पलटवार. कृषी मंत्री कोकाटे तब्बल 18 ते 22 मिनिटं मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल. रोहित पवारांची ट्विटरवरून माहिती. अहवालाला फडणवीस किती किंमत देणार? खासदार राऊतांचा सवाल. भ्रष्ट सहकाऱ्यांना वाचवण्याचा राज्यात नवा फडणवीस ऍक्ट. खासदार राऊतांची टीका. राज्यपाल कारवाई करत नसल्यानं आता मंत्र्यांची तक्रार राष्ट्रपतींकडे करणार असल्याचं राऊतांचं वक्तव्य. सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योग्यच. महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाचं मत. उच्च न्यायालयाचा निकाल कायम. प्रांजल खेवलकर यांच्या ड्रग्ज पार्टीची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती. अवघ्या 15 दिवसांच्या मैत्रीवर श्रीपाद यादव, निखिल पोपटाणी या बुकिंगसह ड्रग्ज पार्टी झाल्याचं उघड. बीडमध्ये 21 महिन्यांपूर्वी हत्या झालेले व्यापारी महादेव मुंडेंचे कुटुंबीय उद्या घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. मुख्यमंत्र्यांकडे करणार न्यायाची मागणी. मालेगाव स्फोट प्रकरणाचा उद्या निकाल लागण्याची शक्यता. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 6 जणांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएनं केली आहे मागणी. शिर्डीत आता साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेल्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद. लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांमध्ये दावे प्रतिदावे. सहाय्यक धर्मदाय आयुक्तांचा कौल लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्या बाजूने. इस्रोचा आतापर्यंतचा सर्वात आधुनिक उपग्रह निसारचं श्रीहरिकोटामधून प्रक्षेपण. इस्रो आणि नासाचं संयुक्त मिशन. निसार करणार आपत्ती व्यवस्थापनात मदत. रशियातील भूकंपानंतर जपानच्या उत्तर भागात त्सुनामी. इशिनोमाकी बंदरात तब्बल 50 मीटर उंचीची त्सुनामी आल्याची नोंद. अन्य 16 ठिकाणी 3 ते 4 मीटर उंचीच्या लाटा उसळल्याची नोंद.